नमस्कार मित्रांनो, तर आज जिप्सीचे पपीज हे 15 दिवसाचे झालेले आहेत आणि मॉलीचे पपीज हे 11 दिवसाचे झालेले आहेत. तर त्यांची व्हिडिओ आपण पुढे बघणारच आहोत. पण मी आज माझ्या एका मित्राच्या घरी आलेलो आहे. म्हणजे त्यांचं रानात शेड आहे. त्यांना मी 1-2 वर्षापूर्वी जर्मन शेपर्डची एक फिमेल सेल केली होती. ती अतिशय उत्कृष्ट त्यांनी सांभाळलेली आहे. जर्मन शेपर्ड डॉग का पाळावा, तर जर्मन शेपर्ड डॉग हा फॅमिली प्लस गार्डिंग डॉग आहे. तर त्यांचं शेतात बरंच ट्रॅक्टर वगैरे असतात, JCB असतात. तर त्यांनी गार्डिंगसाठी जर्मन शेपर्डचा डॉग निवडला आणि 2 वर्षापूर्वी माझ्याकडून त्यांनी ती फिमेल घेतली होती. तर पुढं व्हिडिओत मी तुम्हाला ती दाखवणारच आहे. आणि त्यांनी अजून एक मेल घेतलेला, तो विथ KCI आहे. तो टायपीमध्ये डॉग आहे. तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपले पप्पीज दाखवणार आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओज रोज बघता, तर तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. ही लिहिली आहे डबल कोटची. तर ही माझ्याकडून त्यांनी घेतलेली फिमेल आहे. ही डबल कोटमध्ये आहे आणि हा KCI रजिस्टर जर्मन शेपर्डचा डॉग आहे. हा यांनी बाहेरून घेतलेला आहे. तो टायपीमध्ये आहे. तर KCI रजिस्टरचे जे शोला जातात ते डॉग असेच असतात. आणि ही डबल कोटमधली फिमेल आहे. ही बघू शकता तुम्ही. ही माझ्याकडून घेतलेली आहे त्यांनी 1-2 वर्षापूर्वी. यांचं असं शेतात शेड आहे, असं कंपाऊंड आहे. तर इथं यांचे ट्रॅक्टरचं साहित्य असं उभं असतं इथं. आता ट्रॅक्टर कामानिमित्त बाहेर गेलेला आहे. जर्मन शेपर्ड डॉग हा कायसाठी पाळतात, तर हा फॅमिली प्लस गार्डिंग डॉग आहे. हे इथं गार्डिंगसाठी त्यांनी सांभाळलेले आहेत. जर तुम्ही जर्मन शेपर्ड हा डॉग घेणार असाल तर हा फॅमिली प्लस गार्डिंग डॉग आहे. ही फिमेल बघू शकता तुम्ही. ही डबल कोटमध्ये फिमेल आहे. ही जिप्सीचे पपीज आहेत. आज हे बरोबर 15 दिवसाचे झालेले आहेत. खूप सुंदर अशी त्यांची ग्रोथ झालेली आहे. बघू शकता शॉर्ट टेलमध्ये पपीज आहेत सर्व. दूध पित आहेत. फिमेल पण प्रेमळ आहे. लॅब्राडोर जर घेणार असाल तर हा अतिशय आज्ञाधारी डॉग आहे. खूप सुंदर अशी फिमेल आहे. आपल्या भारतात जास्त मागणी असते लॅब्राडोरच्या पपीजला. खूप सुंदर फिमेल आहे. त्या फिमेलला आज धुतले मी. 15 दिवसाचे पपीज झाल्यानंतरच धुतो मी. जसं वातावरण असेल, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्या पद्धतीनं फिमेलला धुवायचं आहे आपल्याला. शक्यतो 10-12 दिवसानंतर धुतलेलंच बरं असतं. आता आपण मॉलीचे पपीज बघूया. हे मॉलीचे पपीज आहेत. हे आज 11 दिवसाचे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. पपीज हे शॉर्ट टेलमध्ये आहेत. टेल बघू शकता. टेल साईज तुम्ही 11 दिवसाचे सुद्धा पपीज आहेत, तरीसुद्धा त्याची टेल साईज शॉर्ट आहे. तर हे आज 11 दिवसाचे झालेले आहेत. बल्क कंपल्सरी मी सांगतो प्रत्येक व्हिडिओत. खूप सुंदर असे पपीज आहेत. दूध पित आहेत. ही मॉल आहे आमची. खूप सुंदर अशी फिमेल आहे. तर आजची व्हिडिओ आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.